हॅलो नमस्कार, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तलाठी भरतीवरती बऱ्याच दिवसापासून तुम्ही न्यूज ऐकत आहात आणि ही न्यूज तुम्हाला बऱ्यापैकी 3-4 दिवस आधी कळलेली आहे की तलाठी भरती ही कन्फर्म आता एमपीएससी कडे जाणार आहे. ओके, तर या बाबतीतलं शॉर्टकटमध्ये मी माहिती सांगतो आणि आपल्या तलाठी भरती सिरीजचा श्री गणेशा आजपासून इथं मी करणार आहे. ओके, इतके दिवस आपल्या हायकोर्ट भरतीवरती लेक्चर्स चालू होते. हायकोर्ट भरतीचे संपूर्ण तयारीबद्दलचं मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे. टेक्स्टबुक युट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त मी हायकोर्ट भरतीचे लेक्चर घेतलेले आहेत. ओके, आता यानंतर आपले तलाठी भरतीचे लेक्चर दोन्ही चॅनलवर होतील. एक माझं युट्यूब चॅनल आणि दुसरं टेक्स्टबुकचं युट्यूब चॅनल. या दोन्ही चॅनलवरती जास्तीत जास्त तलाठी भरतीच्या सिरीज स्टेप बाय स्टेप एक एक येणार आहेत. यातली पहिली महत्वाची माहिती म्हणजे तलाठी भरती ही आता कन्फर्म झालेला आहे की एमपीएससी कडे गेलेला आहे. मग सर एमपीएससी कडे गेल्यानंतर याच्यात काही भरपूर काही चेंजेस होतील का? तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट चेंजेस मध्ये पहिला चेंज, परीक्षेचा पॅटर्न कसा असेल. सरळ सेवा असेल का हीच सरळ सेवा आता वाकडी वाकडी म्हणजेच ग्रुप बी आणि सी सारखी प्रीमेन्स या टाईपनं होईल. तर याबद्दल शक्यतो कोणालाही काहीच अजून माहिती नाहीये आणि एमपीएससीने देखील काही डिक्लेअर केलेलं नाहीये. ओके, एमपीएससी आतापर्यंत कोणतीही सरळ सेवा कंडक्ट करत नव्हती. याच्या आधी ज्या परीक्षा व्हायच्या त्याच्यामध्ये एक परीक्षा आणि मुलाखत असा पॅटर्न एमपीएससीचा होता, पण फक्त एका परीक्षेवरती एमपीएससीनं या तलाठी सारख्या परीक्षा घेतलेल्या नाहीयेत. म्हणजे एमपीएससी देखील यामध्ये नवीनच असलेले दिसून येते. ओके, मग सध्या आम्ही कोणत्या पद्धतीने तयारी केली पाहिजे एमपीएससीच्या बाबतीत यावरती मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगेन. पण प्रथमतः मी तुम्हाला सर्वांना सांगेन की सगळे विद्यार्थी ही सरळ सेवेच्या पद्धतीने अभ्यास करत आहेत. तसाच अभ्यास तुम्ही देखील करायला काही हरकत नाहीये. जसं याच्यात अपडेट येतील तसे अपडेट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगत जाणारच आहे. ओके, चलो तर सर्वप्रथम तलाठी भरतीचा नवीन GR जो आलेला आहे एमपीएससी घेणार, याला थोडक्यात एक्सप्लेन करूयात. सर्वप्रथमतः माझी तलाठी भरतीवरची पहिली बॅच जी आहे ही बॅच सुरुवात होणार आहे येत्या 20 तारखेपासून. विजेता बॅच असणार आहे. यामध्ये टेक्स्टबुकचं जे मॉडेल आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. टेक्स्टबुक या ऍप्लिकेशनवरती हे परीक्षा या माझे क्लासेस होतील. यांचं मॉडेल असं आहे की एकच सबस्क्रिप्शन मध्ये सगळ्याच परीक्षांचा ऍक्सेस हे देतात. ओके, म्हणजे तुम्ही जर 3 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं किंवा 12 मंथचं घेतलं, आमची सगळी तर फॅकल्टी दिसेलच, सोबतच टेक्स्टबुकच्या सेंट्रलच्या पण फॅकल्टी आहेत. त्यांचे सुद्धा रेल्वेचे, बँकिंगचे, स्टाफ सिलेक्शनचे अशा वेगवेगळ्या क्लासेसचे सुद्धा ऍक्सेस तुम्हाला सेम फीस मध्ये दिसतो. ओके, तर तुम्हाला भाराभर चिंध्या बांधायच्या नसतील तर गपचूप एका सबस्क्रिप्शन मध्ये तलाठीच करा. ओके, बाकीचं ज्यांना इच्छा असेल की मी सेंट्रलची पण तयारी करू शकतो त्यांना काही वेगळी फीस भरायची गरज पडणार नाहीये. ओके, तर याबद्दलची संपूर्ण माहिती माझ्या टेलिग्राम चॅनलला, जे की एमपीएससी बाय पवन देशपांडे आणि पवन सर टेक्स्टबुक असे 2 टेलिग्राम चॅनल आहेत, इथे मी शेअर करत असतो. तिथून तुम्ही सबस्क्रिप्शन याचं घेऊ शकता. ओके, यावरती संपूर्णतः जसं मी हायकोर्ट भरतीमध्ये लक्ष देऊन करून घेतलेलं आहे किंवा याच्या आधीच्या तलाठी भरतीमध्ये ज्या पद्धतीने तयारी करून घेतली आहे तशीच तयारी या बॅचेसमध्ये सुद्धा असणार आहे. याचं शॉर्टकटमध्ये सबस्क्रिप्शन एकदा सांगतो. यांनी 1 मंथचं दिलेलं आहे 249 मध्ये, काही होत नाही 1 मंथ मध्ये. ओके, त्यामुळे घ्यायचं असेल तर एकतर 3 मंथचं घ्या. 3 मंथ मध्ये माझा तलाठी भरतीचा जवळपास 60% सिलेबस होतो. ओके, आणि 1 इयरचं पण आहे. तुम्ही 3 मंथ किंवा 1 इयर या दोघांपैकी एक सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ओके, चलो तर सर घेत असताना माझी विद्यार्थी असाल तर हा कोड आहे PAVAN15 PAVAN15. या कोड सहित लिंक मी टेलिग्रामला शेअर केली आहे, तिथून घेऊ शकता. म्हणजे तुमचं नाव माझ्याकडे रजिस्टर्ड होईल. ओके, चलो सर डन. आता हा जो आहे ही आहे सगळ्यात पहिली गोष्ट, तर विभागीय आयुक्तांना गेलेलं लेटर. यामध्ये काय सांगितले, आता बघा मागे मला भरपूर सारे लेक्चर घ्यायचे होते पण माझं पर्सनल कारणामुळे मी घेऊ शकलो नाही, ज्यामध्ये मला बऱ्यापैकी आकृतीबंध एक्सप्लेन करायचा होता, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही आकृतीबंध नेमका काय असतो. ओके, त्या आकृतीबंधावरून बरेचसे विद्यार्थी गेस करत होते की सर 5,000ची जाहिरात येणार, परत 12,000ची जाहिरात येणार, अस्थायी पद वगैरे भरपूर सगळ्या गोष्टी होत्या. त्या मला एक्सप्लेन करायच्या होत्या पण माझ्याकडून त्या गोष्टी राहून गेल्या, माझ्या दुसऱ्या कामामुळे म्हणा किंवा माझ्या पर्सनल कारणामुळे. तर ते मी कधी एक्सप्लेन करेन किंवा करण्याची पण गरज नाही. एकदम शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगतो की आत्ता सांगून ठेवलेलं तुम्हाला बरं आहे. तुम्ही ऐकत असाल 1700 पदाची जाहिरात येणार. ओके, हे पण एक गोष्ट आहे. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की जवळपास 2,500 पदाची जाहिरात येणार. 1709 पदाच्या जाहिरातीबद्दल बऱ्यापैकी एमपीएससी कडून घेण्याची तयारी मी ऐकली होती. ओके, पण मला स्वतःला असं वाटतंय की जवळपास 2,500 पदाची जाहिरात ही पडू शकते. आता मी जेव्हा कधी ही गोष्ट सांगतो त्याला एखादा बेस असतो, त्या बेस शिवाय मी काही गोष्टी सांगत नाही. याच्या आधीची भरतीबद्दल मी सांगितलं होतं की 3-3.5 पेक्षा जास्त पदाची भरती येणार, पण कोणालाही वाटलं नाही खरं, कारण प्रत्येक वेळेस 1,000-1,200च्या जाहिराती यायच्या
त्यामुळे कोणालाही खरं वाटत नव्हतं. त्यामुळं आणि त्यावेळेस आली होती जवळपास 4,500ची भरती, त्याच्यामध्ये आपले भरपूर सिलेक्शन पण होते. माझ्या अंदाजानुसार यावेळेस सुद्धा 2,500 पदाची भरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेसिक मिनिमम 1700 प्लस तरी जाहिरात असणारच आहे. ओके सर, हे अशा पद्धतीचं लेटर. आता ही प्रोसेस तुम्हाला सगळं सांगतो, ही प्रोसेस नेमकी काय असते. प्रति विभागीय आयुक्त सगळे जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र पाठवलेलं आहे ग्राम महसूल संवर्गातील रिक्त पदाच्या मागणीपत्रक शासनाला सादर करण्याबाबत. ओके, याच्यामध्ये महोदय यानुसार जे काही महसूल आणि वन विभाग एकच असतो, यानुसार दिनांक 2/4/2026 महसूल विभागातील सुधारित आकृती निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारित आकृती बंधानुसार ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच आपला तलाठी भाऊसाहेब, ओके, त्याचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी करण्यात आलेलं आहे. नाव बदलले, बाकी काहीच चेंज नाही गेला. पगार पाणी सगळ्या गोष्टी सेमच आहेत. ओके, अधिकार वगैरे सगळे सेम आहेत, फक्त एक गोंडस नाव तलाठीच्या ऐवजी ग्राम महसूल अधिकारी दिलेलं आहे त्याने. ओके, आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. बिंदू नामावली तयार होत असते. आता ही एक एक गोष्ट ना मला अर्धा तास एक्सप्लेन करण्यासारखी आहे, पण तुम्हाला सांगून फायदा नाहीये. ओके, बऱ्याच जणांची क्युरिओसिटी असते, ते क्युरिओसिटीमध्ये भरपूर विद्यार्थी ते बिंदू नामावली काय असते, आकृतीबंध काय असतं असं विचारतात, पण शक्यतो आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नाहीये. फक्त क्युरिओसिटीसाठी मी इथं तुमचा 15-20 मिनिटाचा वेळ वाया घालायची इच्छा नाहीये. पण तुम्ही लक्षात ठेवा की बिंदू नामावली प्रत्येक ह्याच्यानुसार कॅटेगरीनुसार तयार होत असते. त्याच्या रिक्त जागा कॅटेगरीनुसार ते पुढे जात असतात आणि मग सगळ्या जे काही आहेत भरत्या ह्या निघत असतात. ओके, तपासून घेण्यात यावी. यानुसार हे सगळ्या गोष्टी पेसा बिगर पेसाचं जे काही आहे यानुसार रिक्त पदाचं मागणीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोग यावरून कळतं की बाबा ही एमपीएससी मार्फत परीक्षा होणार आहे. ह्याच्या आधीचे डिसेंबर पर्यंत शक्यता 99% अशी होती की टीसीएसच घेणार. लास्टच्या टप्प्यात टीसीएस कडे जाणार होती, पण कसं काय काय माहिती रुकली ही भरती. कदाचित महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा रोष असेल किंवा प्रत्येकाचं म्हणणं असेल की नाही 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 आम्हाला एमपीएससी मार्फतच जाहिरात पाहिजे, असं सगळीकडे वातावरण होतं. त्यामुळे शेवटी हे एमपीएससी कडे गेलेलं दिसून येते. ओके, चलो, तर ही माहिती 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करण्यात यावी ही विनंती. आता हे कलेक्टर काय करतात, कलेक्टर आपापल्या तालुक्यामध्ये ह्या सगळ्या माहिती पाठवतात प्रांताधिकारी म्हणजेच डेप्टी कलेक्टरकडे. डेप्टी कलेक्टरकडून ते तहसीलदारकडे, तहसीलदारच्या ह्याच्यानुसार तुमच्या तालुक्यामध्ये किती रिक्त पद आहेत त्याची माहिती घ्या. प्रत्येक कास्ट वाईज म्हणजे ह्याच्यानुसार कॅटेगरीनुसार ते रिक्त पदाची माहिती पुढे काय केली जात असते, डेप्टी कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, कलेक्टरकडून परत विभागीय आयुक्ताकडे आणि विभागीय आयुक्ताकडून परत या ठिकाणी सादर केली जात असते या ज्यांना मागितलं त्यांना. तर ही एक प्रोसेस आहे. ओके, या पद्धतीने ही परीक्षा हे जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं. ओके, आता जनरली एक साधा सिंपल प्रश्न, सर आता कमेंट बॉक्स व्हिडिओला सुरुवात झाल्या भरपूर जणांनी कमेंट पण टाकले असतील, आता नेमकं तलाठी भरती कधी होणार. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मला असं वाटतंय हे सगळी जी तयारी पाहतोय आपण यावरून नाकारता येत नाही भाऊ, 4-5 महिने तर अजून काही शक्यता दिसत नाही या परीक्षांची. ओके, क्लिअर कट तुम्हाला सांगायला मला आवडतं, 4-5 महिने मला वाटत नाही, कारण एमपीएससी कडे गेल्यानंतर अजून परत 5-6 महिने, कारण सगळ्या प्रोसिजर परत एमपीएससीची दिरंगाई असते, एमपीएससी परीक्षा खूप लेट घेत असते, हे सगळ्या गोष्टी जॉईनिंग लेट येत असतं. आता हे यांचे एमपीएससी कडे गेल्यानंतर एमपीएससीच्या अडचणी हळूहळू आपल्या समोर येणारच आहे सगळ्यांच्या. त्या गोष्टी जर पाहिल्या ओके, तर परीक्षा अजूनही मला वाटत नाही 3-4 महिने तरी याच्यात काही होईल. ज्यांना अजूनही तयारी करायची असेल प्रॉपर बेसिक पासून, त्या पोरांनी आतापासून व्यवस्थित परीक्षेच्या मागे लागा, छान पद्धतीने एक एक विषय कंटिन्यू करा आणि तुमची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करा. ओके, एमपीएससी कडे गेल्यानंतर कदाचित हा वर्ष पण जाईल, पुढच्या वर्षी जाहिरात पडेल. अजून याच्याबद्दलचं जर खात्रीशीर मला काही माहिती मिळाली तर सर्वप्रथम जे आहे ते तुम्हाला मी माझ्या चॅनलला सांगण्याचा प्रयत्न करेन. डन आहे, ठीक आहे. तो ये बात मेरे को बतानी थी, म्हणजे ह्या गोष्टीपासून मला खरं तर सुरुवात करायची होती माझ्या तलाठी भरती सिरीजला. ऑलरेडी 2 दिवस पहिलीची न्यूज आहे, आज शिळी झाली. ओके, तर ह्या शिळे तुकडे मोडण्यामध्ये काही अर्थ नसतो, पण एक तलाठी भरतीची सिरीज माझ्याकडून एक चांगल्या फ्लोनं सुरुवात हवी यासाठी हे लेक्चर घेतलं. याच्या पुढचं लेक्चर जे असेल ते माझं असेल बुक लिस्टवरचं, एमपीएससीच्या पॅटर्ननुसारच्या बुक लिस्टचं. ओके, सो तर तलाठी भरतीचा निर्णय, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बऱ्याच ठिकाणी कात्रण पाहिले असतील. ओके, जुलै महिन्यात जाहिरात येईल असं सांगितलंय नाही, मला नाही वाटत एवढा लवकर येईल. ओके, चलो ठीक आहे. तर काही जर डाऊट्स असतील तर डाऊट्स नक्कीच कमेंट करा. काही जर निगेटिव्हिटी असेल ते पण कमेंट करा. ओके, कारण तुम्ही निगेटिव्हिटी काढण्याचा एक सगळ्यात बेस्ट जागा जर कोणती असेल तर हे आपल्या युट्यूबचा कमेंट बॉक्स असतो कोणत्याही शिक्षकांच्या. तर तुमचा निगेटिव्हिटी जास्त पण पसरवू नका, आपापला अभ्यास करत राहा. ओके, चलो ठीक आहे. थँक्यू, टेक केअर, बाय बाय. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तब तक के लिए बाय.